नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण माहूर येथे असलेले श्री दत्तशिखर येथे आलो आहोत, जे माहूरवरून एकूण 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे। येथे श्री दत्त महाराजांची एकमुखी मूर्ती पाहायला मिळते, जे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संपूर्ण दर्शन आणि माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेली आहे। तरी चला व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। ते काढायला होतात किती वाजता आहे काय मला राणीचा फोन आले तू जाऊ शकतो पुढे अरे बाप रे बाप गावा बोलते माणूस आणखी थोडंसं बाकी आहे ते दिसते ते रेणुका माता मंदिर त्या खाली आणखी वरती आहे बाबा चला जाऊ एका चढणीत 5 हे दत्त शिखर आता सध्या आहो दत्त शिखरावर पूर्ण वरती चढलो याच स्टेअर वरती चढताना तर काही वाटत नाही आणि ती आहे रेणुका माताचं मंदिर ते शिखर दिसते आणि याच्या पलीकडे अनुसया मातेचं शिखर मंदिर आणि या तिन्ही शिखरापैकी दत्त शिखर सर्वात उंच आहे। तर चला अत्री ऋषी आणि अनुसया मातेंचे पुत्र असलेले श्री दत्तात्रय महाराज यांचं तुम्हाला दर्शन करू। तर हे आहे बाहेरचं वातावरण। 7:30 पर्यंत मंदिर सुरू असते। हनुमान मूर्ती आहे दत्त शिखरावरती मंदिर। आरतीपूची जवळ मूर्ती दर्शन बंद राहील आणि हे आहे मंदिर उघडण्याची वेळ आणि बंद करण्याची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत। चला आणि इथं एक मुखी दत्त महाराजांची मूर्ती आहे। दत्त मंदिर घ्या तर थोडं
विभूती बघा ना. हे श्री दत्त महाराजांची जागृत ध्वनी. चालूच आहे काय ते अजून. असे काही आहे मंदिर परिसर. की दत्त महाराज. परमपूज्य सिद्धांची भरती महाराज. आणि सुरुवातीला हे मंदिर 10x12चं होतं फक्त, जे आपण एकमुखी दत्त मंदिर बघितलं ते. आणि त्यानंतर हे बांधण्यात आलं बाकीचं. नाहीतर सुरुवातीला 10x12चीच मंदिर होतं. हे श्री परमपूज्य पीरपमानंद भारती महाराज यांची समाधी, ज्यांनी श्री दत्तात्रय महाराज यांची कीर्ती प्रसार करण्यात योगदान केले, त्या सर्वांची इथे समाधी आहे. परमपूज्य अशा वेगवेगळ्या समाधी आहेत तिथं. तिकडं पण आहेत. आणि हा आहे मंदिराचा मेन हॉल. मंदिर अतिशय सुंदर, स्वच्छ आणि शांत आहे. हा स्तंभ कशाचा आहे माहिती नाही मला. जर तुम्हाला कोणाला माहिती असलं तर कमेंट करून नक्की सांगा. घसरला आता पाय. भंडारगृह. काय मंदिर, ते मंदिर. मंदिरात आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. जेवढं शूट झालं तेवढंच केलं. ही एक मंदिर चालू असण्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 7:30पर्यंत दाखवलीच. अतिशय मस्त ठिकाण आहे. मी जेव्हा आलो आता सध्या, तुम्ही बघितलंच तेव्हा आरती चालू होती. दर्शन केलं आणि ते समोरची बाजू मंदिराची आणि हे मागची बाजू. बरं ठीक आहे. जर तुम्हाला जायचं असलं तर ते वरती खोली वगैरे तिथं हॉलमध्ये तुम्ही झोपू शकता. अन्नछत्र, वेळ 11 ते 2, जिथं भोजन मिळते. आणि इथं हॉटेल वगैरे, भोजनालय सगळंच आहे. आणि तुम्हाला काही घ्यायचं असलं तर तुम्ही इथून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला कोणाला पण कशाची डोंगर शिखर चढायची प्रॉब्लेम असला तर शिखरावर दत्त शिखरावर डायरेक्ट गाडी किंवा बाईक किंवा कार घेऊन पण येऊ शकतो. इथं जे तुम्हाला दिसते रिकामी जागा, इथं पार्किंगची व्यवस्था आहे. डायरेक्ट गाडी घेऊन येता येते.
आणि इथं माकडापासून सावधान. सध्या वरती शिखरावर तर नाही येत, पण जेव्हा आपण शिखर चढतो तेव्हा मधातच असतात. इकडून पण राहण्याची सोय आहे. सध्या बरंच काम चालू आहे इथं. इथं पण एक मंदिर आहे आणि ते तुम्हाला दिसते का, ते अनुसया माता शिखर आहे. अनुसया मातेचं मंदिर जे इथून दिसते. आणि ते तिथे दिसते ते रेणुका माता शिखर आहे, रेणुका माता मंदिर. इथं सगळं पार्किंग असते इथं. आता सध्या गर्दी नाही आहे एवढी. व्ह्यू बघा काय भारी दिसतोय. हे जे लाईट दिसते गाड्या येतात तिकडूनच. तर बस या व्हिडिओमध्ये एवढंच. दत्तशिखर कसं वाटलं, हा व्ह्यू बघा भारी माझ्या मागं, एकदम भारी व्ह्यू आहे. आता पावसाळ्यात तर आणखीच चांगलं दिसतं, पूर्ण डोंगर हिरवेगार झाले. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि चला काही घेऊ आता घरच्यासाठी. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.